आज आपण अगदी झटपट होणारी रस्सा बटाट्याची भाजी करणार आहे. कोणी पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता. चवीला अप्रतिम लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झटपट होते. यासाठी सगळ्यात अगोदर आपण बटाटे इथे पाण्यात घालून घेतलेले आहेत. यानंतर ते स्वच्छ हाताने धुवून घ्यायचे. बटाटे धुवत असताना त्याला आलेले कोंब काढायचे आणि वरची जी माती आहे तीसुद्धा हाताने आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. आता हे बटाटे असेच पाण्यात भिजत ठेवायचे. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊयात. इथे बटाट्याची भाजी करण्यासाठी एक मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो आपल्याला छान बारीक कट करून घ्यायचा आहे. एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवायची आहे, की बटाट्याची ज्यावेळेस आपण भाजी करतो किंवा कुठलीही भाजी रस्सा करत असेल, त्यामध्ये जर कांदा घालायचा असेल, तर हव्या तितक्या प्रमाणात तुम्हाला जमेल तितकं तुम्ही बारीक कट करून घालायचा. म्हणजेच भाजीची चवसुद्धा अगदी छान येते. इथे मस्त आपण बारीक एकदम कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे कोथिंबीरसुद्धा मी लगेच कट करून घेते. म्हणजेच आपले जे कामं आहेत ते अगदी पटापट होतील. आता इकडे मस्त अशी लसूण आणि अद्रक याच्या अगोदरच मी कुटून छान पेस्ट तयार करून ठेवली होती. त्यानंतर एका कढईमध्ये आपण तेल घालायचं. बटाट्याच्या भाजीमध्ये तेल तुम्ही आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त घालायचं किंवा कमी घातलं तरी पण चालेल. आता इथे यामध्ये जिरा, मोहरी आणि कढीपत्त्याची अगदी छान फोडणी देऊन घ्यायची. मस्त असा तडतडला कढीपत्ता की मग त्यामध्ये घालायचा कांदा आणि लगेच त्याच्यामध्ये आपण अद्रक आणि लसणाची जी पेस्ट केली होती ती यामध्ये घालायची. पेस्ट केली नव्हती, ती मी कुटूनच घेतलं होतं. पण तुमच्याकडे जर पेस्ट असेल ती घातली तरीसुद्धा चालेल. कांदा परतत असताना त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान परतून द्यायची. म्हणजेच फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की भाजीला चव खूप छान येते. आता इथे त्यामध्ये कांदा टोमॅटो जो आपण बारीक कट करून घेतला होता तो सुद्धा याच्यामध्ये घालायचा आणि 2 मिनिटासाठी याला छान परतून द्यायचा. इथे बघा आपला कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण छान परतलेला आहे. आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि 1 चमचा मी लाल तिखट, 1 चमचा माझ्या साठवणीतला मसाला घातला आहे. यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि याला छान मस्त परतून द्यायचा. अगदी कमी गॅसवर छान मस्त परतलं की भाजीला रंग जो आहे तो सुद्धा छान येतो आणि चवसुद्धा खूप छान येते. इथे बघा दिसतानाच एवढं छान दिसायला लागलेली आहे की आपल्याला पटकन खाण्याचा मोह आवरत नाही. यानंतर इथे छान झाकण ठेवून अगदी 5 मिनिटं आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण जे भिजत ठेवलेले बटाटे होते ते अगदी छान मस्त असे हाताने चोळून धुवून घ्यायचे. ते धुतल्यानंतर तुम्ही त्याला हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता. अगदी छोटे, मोठे तुम्हाला जसे पाहिजे तसे काप करून तुम्ही इथे कट करून घेऊ शकता. बटाट्याची सालसुद्धा तुम्ही इथे मस्त छान काढून भाजी बनवू शकता. पण बटाट्याची साल जर आपण तसंच ठेवली आणि मग भाजी केली, की भाजी खूप छान चव येते असं म्हणतात. तर आता इथे मी अगदी छान मस्त असे उभ्या आकारामध्ये बटाटे कट करून घेतलेले आहे. आता हे बटाटे आपण लगेच छान मस्त असे या भाजीमध्ये घालूयात. वाफ छान काढून घेतलेली आहे. यानंतर झाकण काढून यामध्ये बटाटे घालायचे. बटाटे लगेच छान आपण कट केल्यामुळे ते अजिबात काळे पडत नाही. आता यामध्ये घातलेले जे बटाटे आहेत ते आपण छान मस्त मिक्स करून घ्यायचे. म्हणजेच जो बटाटे आहेत त्यांना छान मसाला लागेल आणि आपली जी भाजी आहे ती चवीला सुद्धा खूप छान होईल. आता यात बटाटे घातल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटासाठी छान वाफ काढून द्यायची आहे. मस्त साईडनी सगळं छान तेल सुटलेलं आहे. आता इथे आपण यामध्ये पाणी घालायचं. पाणी घालत असताना एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवायची, की तुम्हाला भाजी किती करायची आहे यानुसारच यामध्ये पाणी घालायचं. अगदी कमी भाजी करायची असेल तर थोडंच पाणी घालायचं. इथे बघा मस्त अशी छान एक उकळी आपण करून घेतलेली आहे. भाजीला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत शेंगदाण्याचा कूट. इथे मस्त छान असे खरपूस शेंगदाणे भाजलेले आहेत. ते तव्यावर आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून ह्याचा कूट बनवलेला आहे. हा जो कूट आहे तो मी शेंगदाणे सालीसहित बनवलेला आहे. आता इथे छान 3 ते 4 चमचे कूट घालून घ्यायचा आणि तुम्हाला जर भाजी थोडी जास्त घट्ट हवी असेल तर आणखी त्यामध्ये 2 ते 3 चमचे कूट ॲड करायचा. म्हणजेच भाजी अगदी छान अशी घट्ट होईल. इथे बघा मस्त अशी भाजी शिजायला लागलेली आहे. आता ही भाजी जी आहे ती आपली मस्त चवीला, रंगाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खायला अप्रतिम लागते.
इथे बघा मस्त भाजी शिजली की नाही आपण एकदा चेक करून बघूयात. एका चमच्यामध्ये छान असा बटाटा घ्यायचा आणि दुसऱ्या चमच्याने फोडून बघायचं म्हणजे भाजी शिजली की नाही आपल्याला पटकन लक्षात येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात हाताला पोळतसुद्धा नाही. इथे छान आपले बटाटे शिजलेले आहेत. आता अगदी 2 मिनिटं आणखी याला मी अगदी कमी गॅसवर शिजून देते म्हणजेच बटाटे जे आहेत ते अगदी मऊसूत शिजतील. आता इथे आपली छान बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.